हरिने माझे हरिले चित्त, बार वित्त विसरले आता, कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी, आता कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक. पांडुरंग गुरु प्रथम समचरण सरोजन सांद्रे लांबुदाभम, जगन्हित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कुंज निद्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपां. गंगा विशुद्धं नितपादवर्जं सर्ववेष्टितं जम्बितं पुण्यदान करालेथितं समाधितं हृदयं नमामि गंगागिरिं गिरिराजं. शुचिः शीलः समदक्षः प्रतापे जितेन्द्रियं, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, कैलासवासी गंगा भागवते परिगाबाई हनुमंता भांडे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध, त्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. 7 दिवस आणि आज आहे सांगता निमित्त श्राद्धाचा आहेत. त्यांचा सर्व परिवार, मुलगा श्री निवृत्ती हनुमंता भांडे, ज्ञानेश्वर हनुमंता भांडे, मुलगी सौ मंदाबाई वाल्मिक उगले, सौ नंदाबाई जगन्नाथ उगले, सौ सुनंदाबाई नवनाथ गवळी, सौ उज्ज्वला नवनाथ तुपे, भाचे नातू भरत निवृत्ती भांडे, चिरंजीव अविनाश ज्ञानेश्वर भांडे, चिरंजीव कृष्णा ज्ञानेश्वर भांडे, समस्त भांडे परिवार, कैलासवासी परिगाबाई हनुमंता भांडे, त्यांचं असणारे प्रथम पुण्यस्मरण आहे. तसं ते सेवेकरी महिलांमध्ये सेवेला देखील येत होत्या. सेवेकरी महिला मंडळ प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला बेटामध्ये येत असतात. सेवेकरी महिला मंडळीलाही धन्यवाद. त्याही सेवेकरी महिलांमध्ये येत होत्या. त्यांचं श्राद्ध त्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. करूया थोडा वेळ सेवा. याच्यानंतर कौळगावला पण एक काला आहेत. कौटगाव जवळच इथून. कौटगाव तर सप्ताह होत नसायचा पूर्वी, वेगळं चालायचं तिथं काहीतरी. पिराच्याच माग लागला आपले लोक, देवदेव सोडून. पिराचा काय संबंध आहे बरं? पिराला मुसलमान पूजित नसतात, त्यांनी फक्त कब्जा करायला तर तयार केले ते पीच. आपले लोक उठले की ते पिराच्या मागं पडतात. श्राद्धचं निमित्त आहेत. श्राद्ध, पिंडदान या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीत दिलेल्या आहेत.
आपल्या संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये लोक संस्कृतीपासून दूर चालले. संस्कृतीपासून दूर गेल्याचे दुष्परिणाम सुद्धा दिवसेंदिवस दिसायला लागलेत ना. शास्त्र मानायचं नाही, संस्कृती मानायची नाही, आणि अराजकतेमुळे टिकत नाही. घटस्फोटचं प्रमाण वाढत चाललंय. लग्न झाल्यानंतर ते टिकेल याचा भरोसा नाही. कोणत्या कामावरून काय फिसकटल याचा भरोसा काय. संसार उद्ध्वस्त झाल्या ना, बेचैन झाले लोक. घराघरात ही परिस्थिती आहे. पोरं आईबाबाच्या हातात राहिले नाही. यांना बिचाऱ्यांना समाजामध्ये हिडावं लागतं, खाली मान घालावं लागते. पोरं ऐकत नाही. त्या पोरांना कधी संस्कृतीचं ज्ञानच दिलं नाही. आपली परंपरा काय, संस्कार काय, संस्कृती काय आहे. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आपल्या या संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. जगामध्ये अशी कुठली संस्कृती नाही. आता जानेवारी महिना आला, आता आली जवळ संक्रांत. आपण तिळगुळ वाटतो संक्रांतीला. तिळामध्ये स्निग्धता असते आणि गुळ हा उष्ण असतो. या हिवाळ्याच्या काळामध्ये स्निग्ध पदार्थाची आणि उष्ण पदार्थाची शरीराला गरज असते बरं का. कारण हिवाळ्यात काय होतं, त्वचा जी आहे ती कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पडते, त्याच्याकरता स्निग्ध पदार्थाची गरज आहे. म्हणून आपण दीपावलीला लाडू, करंजा, तळलेले पदार्थ खातो ना. या दिवसामध्ये तळलेले पदार्थ पचतात, उन्हाळ्यात नाही पचत ते. म्हणून तेलाचा वापर या दिवसात केला चालतो तळलेल्या पदार्थांचा. तीळ हे तेलकट पदार्थ आहे. तिळामध्ये 50% तेल असतं बरं का. एवढं तेल इतर कोणत्या नाही. शेंगदाण्यातही एवढं तेल नाही आहे, करडईतही नाही, इतरही कोणत्या पदार्थात नाही. सोयाबीनमध्ये तर खूप कमी असतं. 5 किलो तिळाला 2.5 किलो तेल निघतं. म्हणजे 50% तेल असं तिळामध्ये. आणि आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ तेल म्हणजे तिळाचं तेल सांगितलेलं आहे. तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि गुळ हा उष्ण पदार्थ आहे. तीळ आणि गुळ एकत्रित करून खावं या कालावधीमध्ये. मग तसं तर कोणी खात नाही. मग संक्रांतीचं निमित्त तिळगुळ वाटायचं. कमीत कमी त्या दिवशी का होईना तिळगुळ खातील, पोटात जाईल. कोणाचे भांडण्याचे त्या दिवशी का होईना गोड बोलतील एकमेकाशी. अशा प्रकारे ही संस्कृती आहे. त्यानंतर पुढे आता उन्हाळा लागतो. मग होळीचा सण साजरा करतो आपण. धुराळा साजरा करतो. पुढं रंगपंचमी, धुराळा, एकमेकाच्या अंगावर रंग फेकतो. पूर्वीच्या काळामध्ये पळसाच्या फुलाचा रंग करायचे. पळसाला त्या काळात फुलं असतात भरपूर. आणि पळसाचे फुले त्वचारोग नाशक आहेत. पळसाच्या फुलाचं पाणी करून वर्षातून एकदा तरी त्याने स्नान केलं पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, त्वचारोग होतात. घाम येतो ना, घाम आला की त्वचारोग होतात, घामोळ्या येतात. पूर्वीच्या काळामध्ये ओवा पडायच्या. कष्ट करायचे शेतकरी ना, कष्ट करायचे. ते कपडे व्यवस्थित धुळ्यावर धुल्या जात नव्हते. मग त्या कपड्याच्या शिलाईमध्ये, बनेलच्या कोपरीच्या शिलाईमध्ये ओवा पडायच्या. मग ते उकळत्या पाण्यात टाकायचे ते कोपरी, त्या ओवा माराय करता. तो काळ होता. तर घाम वगैरे येतो, त्यामुळं त्वचारोग होतात. म्हणून त्वचारोग होऊ नये, त्वचेमध्ये सुद्धा रोग प्रतिकार क्षमता निर्माण व्हावी म्हणून त्याकरता रंगपंचमी, धुराळा साजरा करायचे. धुराळ्याच्या निमित्ताने एकमेकाच्या अंगावर पाणी फेकायचे. पळसाच्या फुलाच्या रंगाचं पाणी असायचं. आता केमिकलचे रंग निघले, ते घातक असतात. खरा रंग पळसाच्या फुलाचा वापरायचा. म्हणजे निसर्गाशी समतोल राखण्याचा किती प्रयत्न केला, अशी संस्कृती जगात कुठं नाही आहे.
कोजागरी पौर्णिमेला दुधात चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतो. अशा प्रकारे असणारी संस्कृती, याच संस्कृतीमध्ये मृत्यूनंतर देखील काही संस्कार जे सांगितलेले आहेत, तसे 16 संस्कार जे आहेत मृत्यूनंतरचे जे संस्काराला उत्तर क्रिया म्हणतात. मृत्यूनंतर उत्तर क्रिया करतात, दावात करतात, तेराव करतात, श्राद्ध घालतात, महिने घालतात. हे निमित्त श्राद्धाचं आहेत. श्राद्धाच्या निमित्ताने सेवा आहे, परंतु 7 दिवस भागवत झाल्यामुळे या ठिकाणी दहीहंडी टांगली असल्यामुळं काल्याचं कीर्तन करायचं आहे. करूया थोडा वेळ कार्यक्रम. सध्या कामही चालू आहेत. काय सगळ्यांचं लक्ष कार्यक्रमात आहे असं काही नाही. काहींना वाटतं केव्हा कार्यक्रम संपतो, केव्हा आपण पळतो. तुकाराम महाराजांना एक माणूस भेटला, म्हणले महाराज असं कीर्तन करा म्हणले आज. महाराज म्हणले ठीक आहेत. जे तर कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करीते हरिचे दास. सर्वात श्रेष्ठ कीर्तन म्हणजे नामस्मरण. तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू केले. रामकृष्ण हरी सुरू केला, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, तर रामकृष्ण हरी संपायलाच तयार नाही. हळूहळू हळूहळू एक 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 लोक उठायला लागले, गेले निघून. महाराज डोळे बंद करून रामकृष्ण हरी म्हणतायत. फक्त एकच जण थांबला. तो का थांबला? महाराजांच्या पायाखाली त्याचं घोंगळं होतं. त्याचं घोंगळं अडकलं म्हणून तो थांबला. महाराज असे रंगात आले. रंगात आल्यानंतर महाराज नाचायला लागले. महाराज जेव्हा नाचायला लागले त्यांनी ओढली, घोंगळीत पळाला तो. महाराजांचं कीर्तन संपतं तोपर्यंत एकही म्हणून राहिला नाही तिथं. नामस्मरणाची गोडी राहिली नाही, भजनाची गोडी राहिली नाही. किती नामस्मरण करतो आपण. कीर्तनातून दररोज नामस्मरणाबद्दल ऐकतो आपण. नामस्मरणाचं महत्त्व सांगणारे कीर्तनकार तरी किती नामस्मरण करतात बरं. जे नामस्मरणाचं महत्त्व कीर्तनातून सांगतात त्यांना तुम्ही किती जप करतात दररोज. आता नामस्मरण करा सांगणारे जर नामस्मरण करीत नसतील तर मग ऐकणारे तर काय ऐकून मोकळे. पण नामाशिवाय लाभ नाही आहेत, नामाशिवाय पर्याय नाही आहेत. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशील धणे. तुझ्या नामाचा महिमा, तुझन कळे मेघ श्यामा, तुझन कळे मेघ श्यामा. आ तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. जन्म गोड यासाठी या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. तुझ्या नामाचा महिमा तुला नाही कळत. गाईच्या दुधाची चव गाईला नाही, ती वासराला आहे. तसं भगवंताचा नामाचा महिमा भगवंताला नाही, तो भक्ताला आहे. राम रावणाचं युद्ध झालं, राम विजयी झाले. रामाला एक आश्चर्य वाटलं की आपल्या नावाने दगड तरतात. सेतू बांधला ना, मग आपल्या नावाने जर दगड तरतात आपल्या हातून पण तरायला पाहिजे. राम गेले समुद्राच्या कडेला आणि एक खडा घेतला आणि टाकला पाण्यात. तो बुडला ना. रामाला वाटला लहान झाला असेल, थोडा मोठा घेतला, तो टाकला, तोही बुडला. पुन्हा तिसरा घेतला, तो टाकला, तोही बुडला. रामाला लाजल्यासारखंच झालं. आपल्या नावाने दगड तरताना आपल्या हातून का तरे ना. रामाला वाटलं कोणी पाहिलं का काय आपल्याकडे दगड टाकताना.
मागं वळून पाहिल्याबरोबर हनुमानजी हात जोडून उभे. हनुमानजी केव्हा आलात? म्हणजे पहिल्याच खड्याला. म्हणजे हे भगवान, नामाने दगड तरतात याचा अर्थ तुमचं नाम ज्याने धारण केला तो तरतो. पण तुमच्या हातून का तरले नाही? कारण तुम्ही दगड समुद्रात टाकला याचा अर्थ त्या दगडाचा तुम्ही त्याग केला. तुम्ही ज्याचा त्याग केला तो बुडतो आणि तुम्ही ज्याला धारण केलं तो तरतो. म्हणून दगडावर नाम धारण केलं, दगड तरला, पण हातातून सोडला म्हणजे त्याग केल्यामुळे तो बुडाला. म्हणून गोकुळवासी सतत भगवत चिंतनामध्ये असायचे. काम तर शरण सगळंच करीत होते. दही दूध लोणी काय असायचं ते करायचे, गाई चारायचे. आजही वृंदावनला जर आपण गेलो ना तर गाई चालणाऱ्या गुराख्याच्या एका हातात काठी असते, दुसऱ्या हातात माळ असते. महाराज, महिला मंडळ शेतात खुरपायला जातं, एका हातात खुरपं असतं, दुसऱ्या हातात माळ असते. वृंदावनमध्ये आजही जप चालू असतो. प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन असतं. स्वयंपाक करताना देवाचं नाव, जेवण करताना देवाचं नाव. स्वयंपाक करताना घेतल्यानं काय बिघडलं बरं? तोंड तर बंदच असतं ना, हात जरी चालू असले तरी. कधीही चालू आहे. भजे तळता तळता खाऊन पाहू लागते एखादं, मीठ मिरची कमी झाली काय. कणिक मळताना रामकृष्ण रामकृष्ण हरी, चपात्या लाटताना रामकृष्ण रामकृष्ण हरी, पोळी भाजताना रामकृष्ण रामकृष्ण हरी, कांदे पाड्यात शिरताना रामकृष्ण रामकृष्ण हरी, फोडणी देताना रामकृष्ण रामकृष्ण हरी. भगवंताचं नामस्मरण करून जर फोडणी दिली तर भाजी चव कशी लागेल बरं? प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन सतत असावं. श्वासाश्वासाला भगवंताचं चिंतन घडावं. शरीराने काही करा, संसार जरी आपण करीत असलं, संसाराचा त्याग करायला काही शास्त्र सांगत नाही. संसारात त्याग होणं एवढं सोपंही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे नामचिंतन त्या गोपी सतत करायचं. प्रातःकाळी उठावं, उठवणी प्रातःकाळी गवळण घुसळण घुसळी ती. गाती कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी ध्याती. गाती कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी ध्याती. कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी. हे पहाटे उठल्यानंतर ढगढग डेऱ्यांचा आवाज यायचा. घुमघुम करते डेरे घुमती. जिकडं तिकडं डेऱ्यांचा घुमघुमाट ऐकायला येत होता महाराज. आता लोक उठतच नाही एकतच एवढ्या वेळ लवकर. सूर्योदयानंतर उठतात सूर्यवंशी. 4 वाजता सर्व लोक उठायचे. पूर्वी पाठी लवकर नांगरायचं असते, पाठी लवकर रानात जायचे, पाठी 4लाच जायचे. रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं. आरोग्याकरता चांगलं असतं. आरोग्यम भास्करमिच्छेद मोक्षमिच्छेद जनार्दनात. निरोगी राहायचं असेल तर सूर्य उपासना असते. सूर्याला अर्घ्य द्यायची असते. सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हटल्यानंतर सूर्योदयाच्या आधी स्नान झालं पाहिजे, ते लवकर उठलं पाहिजे. त्या प्रातःकाळी गवळणी उठायच्या, मंथन करायच्या. मंथन करता करता गीत गायचे. माता यशोदा सुद्धा एक दिवस मंथन करायला लागली. कारण कृष्णाबद्दल खूपच तक्रारी यायला लागल्या. गोपी म्हणले, यशोदे काय तुझा कृष्ण? परवाला घरा दारी निघला होता म्हातारा. हा परवा घरी आला आणि माझा सासरा बाहेर झोपला होता उघडा. यांनी काय केलं, ताकाचा डेरा घेतला, म्हाताऱ्याचे ढेरूच फोडला. काही उद्योग करतो. येणे माझे कवाळ उघडले, येणे शिंके व तोडिले दह्या दुधाते, भक्षिले उलंडले ताकाते.
अगं यशोदे, काय व्यालीच पोर चोरटे शिरजोर, काय आज पोराला तो जन्माला घातलं. यशोदा म्हणले, कृष्ण असं का करतोस? आपल्या घरी काही कमी आहे का? मी 1000 वेळा विनंती करते, लोणी खा लोणी खा, घरचं लोणी खात नाही, गोपिकांच्या घरचं जाऊन चोरी करतो. करायचं नाही असं. एकदा गृहदासीशो यशोदानंद गेहिने कर्मांतरनियुक्ता सुनिर्ममंद स्वयं दधी यानि यानि ह गीतानि तद्बालचरितानि च. यशोदा मंथन करू लागले. मंथन करता करता गीत गाऊ लागले. कष्ट लागला रडायला. कृष्णाने रवी धरले ना. सोड रवीचा हात हरी रे, सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना, करू दे रे मंथना, करू दे रे मंथना. अरे कृष्णा, मला मंथन करू द्या ना. कृष्ण रडायला लागला. रडू नको, बागुल बोलू सांगेल मी. कृष्णा राहे रे उगला, कृष्णा राहे रे उगला, नाहीतर धांगण त्या बागुला, नाहीतर धांगण त्या बागुला. मुसळणासी उशीर झाला, मुसळणासी उशीर झाला, मुसळणासी उशीर झाला. रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. घुसळणासी उशीर झाला, रवी सोड गोविंदा. मी बागुल बोला सांगेल बर का. कृष्ण रडायचं थांबेना. भगवंताची इच्छा, आईने गीत गावाने आपण ऐकावं. पूर्वीच्या काळामध्ये माता गीत गायच्या, झोके देताना गीत गायच्या. आता काय झोके कुठे आहे? तिथं टी व्ही चालू करून पाहत बस तिकडं. तिथं मोबाईल हातात खेळायला. ते पोरगं लहानपणापासून ते मोबाईलचं असं मोबाईल जर रडतच बसतं. ती बसतं गेम खेळत. गेम खेळून खेळून काही काही लहान लहान मुलांच्या मनक्यात गॅप व्हायला लागले. खाली वाकून वाकून जमिनीवरचे खेळ राहिले नाही. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. घुसळणासी उशीर झाला, रवी सोड गोविंदा. कृष्ण रडायचं थांबत नाही आहेत. येशूने पाळणा सजवला आणि पाळण्यात बाळाला टाकलं आणि झोकं द्यायला सुरुवात केली, गीत गायला लागले. महाराज माता मदालसा सुद्धा आपल्या बाळाला झोके देता देता उपदेश करायचे. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा, आला शिकवण्या वाटा कटारी पचला से कर्म घोडा.
झोके देता देता मधात आपल्या मुलाला उपदेश करायचे. आजच्या काळात तसं नाही. मुलगा जर भजन करायला लागला तर पहिली काळजी आईला वाटते, न जाणे होतो का काय बाबा. अतिरेकाची आई होण्यापेक्षा बाबाची आई सन्मान मिळेल. तात्पर्य, माता मदालसेनी झोके देताना बाळाला उपदेश करून आपले मुलं घडवले. यशोदेची सुद्धा आज यशोदे गीत गावा आणि भगवंताने ऐकावं अशी भगवंताची इच्छा आहे. पाळणा सजवला, पाळण्यात बाळाला टाकलं आणि यशोदा गीत गाऊ लागले. आणि आणि ह गीता आणि तदबाल चरितानेच जो 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 रे गोरक्षा गोरक्षा जो 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 रे गोरक्षा. यशोदा मंथन करीत आहे. मंथन करता करता गीत गात आहे. हृदयरूपी पाळण्यामध्ये भगवंताने विश्राम करावा असं आपल्याला वाटत असेल तर हृदयाला शुद्ध बनवा. शुद्ध सुमनाची शेज, त्याच्यावर भगवान निजत आहेत. बघा या गोपींचं किती प्रेम होतं. एक क्षण सुद्धा ती यशोदा कृष्णाशिवाय राहू शकत नव्हती. नाही दिसलं तर व्याकुळ व्हायचे, कुठे गेला माझा कृष्ण. माझा कृष्ण देखील काय कोणी तरी सांगा गे सांगा कोणी तरी सांगा गे सांगा कोणी तरी सांगा गे. कुठे गेलाय? वेळ लागला महाराज. रावण जेव्हा सीतेला बोलून दिलं, राम कोणाला म्हणायचा? पाहिले का माझी सीता? दगडाला विचारायचं, पाहिले का सीता?
डोंगराला विचार पहिले कसे दा, झाडाला विचारायचं पहिले कसे दा. एक अशोक वृक्ष होता, त्याला विचारलं पहिले कसे दा. तो काहीच बोले ना. तू कसा बोलशील, तुला काय कळणार आहे माझा शोक, कारण तू अशोकाचा वृक्ष आहे, तुला शोक काय कळणार आहे बरं. ही व्याकुळता असते. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एकदा कावळ्याला बोलतात, अरे कावळ्या तू काय काव काव करतो तिथं पलीकडं, मला शकून सांगतो का काय, माझा पांडुरंग मला भेटेल का. हे बघ तू उडून जा, आणि जर तू उडला तर मी तुझे पाय सोन्याने मळवील. काऊ तुझ्या सोड्यानं मिळवलं पाहू. जर माझा भगवान मला भेटला तर सोन्यानं पाय मडविल. सोन्याचा काय भाव आहे तर सध्या, सोन्याने पाय मडवायला तर कावळ्याची तर किंमत, कावळ्याची किंमत पुढे जाईल ना. तो ते कावळ्याला सोन्याला काय महत्व आहे बरं. सोन्याचं महत्व कोणाला आहे, सोनाला काही गेलं पैसे मिळतात म्हणून माणसाला महत्व आहे, कावळ्याला काय महत्व आहे. ज्ञानेश्वर माझ्या लक्षात आलं एक कावळ्या काही उपयोग नाही याचा. कावळ्याला तर खायला लागतं. सांगितलं दूध भरून वाटी लावीन तुझे उठ. दूध पेशील का, तो कावळा दूध पित नाही, कावळ्याला दुधाचा आहार नाही. मग दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, कावळा म्हणलं दही भाते खात नाही मी. मग काय पाहिजे तुला. पक्षी फळं खातात, आंब्या डाळी फळे चुंबी रसाळे, रसाळ आंबे, आंब्याची डाळ तुझ्याजवळ ठेवी. पण माझा पांडुरंग मला भेटेल का. आता ज्ञानेश्वर महाराज कोणाला विचार, कावळ्याला. कावळा काय सांगेल बरं. पण यातून एक भाव व्यक्त होतो. पांडुरंगाच्या बद्दल अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. तसं गोपींचं सुद्धा कृष्णाबद्दल असणारं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्याकरता सतत त्या गोपी पशुपक्षींची सुद्धा संवाद करतो. वृंदावन के वृक्ष के मर्म न जाने कोय, डाली डाली और पात पे से राधे राधे होय. आणि मग अशा प्रकारची अवस्था असणाऱ्या त्या गोपी, असे असणारे गोपाळ, अशी कुणी एक गोपी आहे. त्या गोपीच्या चित्ताचं हरण भगवंताने केलं. ती गोपी म्हणले, भगवंताने माझ्या चित्ताचं हरण केल्यामुळं मला वित्ताचा विसर पडला. प्रथम चरणामध्ये हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त, ओ हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त.
रखुमाई हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले त्या परमात्म्याने माझ्या चित्ताचं हरण केल्यामुळं मला वित्ताचा विसर पडला. त्याचं नावच हरी आहे. हरी म्हणजे हरण करणारा. सकृदुच्चारितं वेन हरिरित्यक्षरद्वयम् बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति विढाला विढाला प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई हनुमंता भांडे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध. त्यांचा मुलगा निवृत्ती हनुमंता भांडे, ज्ञानेश्वर हनुमंता भांडे, सर्व मुली, जावई, नातू, परिवार, नातेवाईक, भक्तगण, ग्रामस्थ, भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, सेवेकरी महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद. विठाला विठाला एक वाजलेला आहेत. 10-15 मिनिटात आपण आवरून घेऊ. पुढे एक काला आहे एक अजून. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. चित्ताचं हरण केल्यामुळे वित्ताचा विसर पडला. इथं वित्त शब्दाचा अर्थ संसार असा होतो.
संसाराचा विसर पळावा परमात्म्याच्या चिंतनामध्ये. कारण दुःख देणाऱ्या संसाराचा विसर पडला म्हणजे जेवढा काळ विसर पडतो तेवढ्या काळामध्ये एक समाधान मिळतं. इथपर्यंत ठीक आहे. पण परमार्थात काही लोकांना लौकिकाची लाज वाटते. लोक काय म्हणतील, हे लोक नाव ठेवतात. नाव वारकरी म्हणजे सगळ्या जगाचा मेवणा. कोणी उठावं, काही बोलावं. झाले का माळकरी, झाले का बाबा, भलीमुळी टपुरी माळ घातली, गण लावला, भला मोठा सीताराम ठोकला. कोण काय बोलव काही सांगता येत नाही. काही ना लाज वाटते ना. कीर्तनात येऊन बसतात, टाळी वाजवतात, इकडे तिकडे पाहतात. कोणी पाहतं का काय आपल्या टाळी वाजवताना? अशी त्या गोपीला लौकिकाची लाज वाटायला लागली. कथिले त्या परमात्माने माझ्या चित्ताचं हरण केल्यामुळं, संसाराचा विसर पडल्यामुळं ती सारखी परमात्म्याचं चिंतन करायला लागली. सतत परमार्थ करण्याच्या वेळात कळतात लोक, अरे घरी पहा काय देवदेव करतोय, कोणाचं बरं झालं देवदेव करून. हे वारकरी पंढरीला जातात, पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पारकरी. या तुकाराम महाराज एवढा परमार्थ केला. तुकाराम महाराजकडे पांडुरंगाले पाहुणे काय केलं, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा. पाण्यामध्ये कण्या शिजवल्या आणि त्या पांडुरंगाला खाऊ घातल्या. खाऊ घालायला सुद्धा काही नाही, काय नाही लागते त्या परमात्म्याची. अशा प्रकारे लौकिकाची लाज त्या गुपेला वाटायला लागली. ते गुपे म्हणू लागली, मी आता घरी कसं जाऊ, लौकिक बरा नाही द्वितीय चरणाला. आता कैसी जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ घरा, जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ एक घरा, आता कैसी जाऊ घरा. नव्हे बरा लौकिका, नव्हे बरा लौकिका, आता कैसी जाऊ घरा घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. लौकिक बरा नाही. लोक काही जिरीत आहेत. तैसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसारामध्ये अडकले त्याला म्हणतात कसा परमार्थ सुचेल त्याला, त्याचा पाप येऊ देईल का इकडं परमार्थ. त्याला कामधंदा सोडून परमार्थ करायला लागले होतं. कामधंदे करायचे जीवर येतात, फिरतात टाळकुटीत. जास्त बोलायला लागला, बोलव जाता म्हणते वाचाळ. काय वाचाळ सारखं बडबड करतो. न बोलता म्हणते गर्विष्ठ. काय गर्विष्ठ, बोलत सुद्धा नाही. बेटीशी जाता न जाता म्हणते अनिष्ठूर. भेटायला नाही गेलं निष्ठूर आहेत, भेटायला सुद्धा येत नाही. जास्त चक्रा मारल्यावर यांनी घरात मातीला उमऱ्याला माती नाही ठेवली म्हणतात, नुसत्या चक्रा मारतो. लग्न करू जाता म्हणते या माताला, न करता म्हणते न पुसक. बघा जग. लोक तैसा ओक धरता धर्वेना अभक्ता जिरेना संत संग तुकोबाराय सांगतात. लौकिक चांगला नाही. ते गोपी सुद्धा म्हणते नोहे बरा हा लौकिक. या लौकिकाचा विचार माणसाने कधीच करायचा नसतो. आपण तो रामराज्य यावं, पण त्या रामाला नाव ठेवणं सुद्धा धोबी होतं त्या काळात.
मग भगवंताच्या अवताराला सुद्धा नाव ठेवणारे लोक होते, मग आपल्याला कोणीच नाव ठेवणार नाही अशी कधीच कल्पना आपण करू नये. तुम्ही कितीही चांगलं वागा, तुम्हाला वाईट म्हणणारे सापडणार. तुम्ही किती वाईट वागा तरी चांगले म्हणणारे सुद्धा मला भेटणार आहेत. रावणाला चांगले म्हणणारे रावणाचे फोटो खिशात ठेवतात काही लोक. मग तुम्ही कितीही वाईट वागलं तरी चांगले म्हणणारे भेटणारच, कितीही चांगलं वागलं तरी वाईट म्हणणारे सुद्धा भेटणारच आहेत. मग लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, आपल्याला काय करायचा विचार करा. म्हणून त्या गोपीला सांगितलं, जे पारखी आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करावी. पण दुसरी अडचण त्यांनी सांगितली की परमार्थामध्ये घरचे कुटकुट करतात. तृतीय चरणामध्ये पारखी आसी सांगता गोष्टी, पारखी आसी सांगता गोष्टी, पारखी आसी सांगता गोष्टी, पारखी आसी अशी सांगता गोष्टी घरची कुठे एखादी. परमार्थ करण्याला बाहेरच्या पेक्षा घरचं फार असं बरं का. घरचे लोक कुटकुट करतात, कुठले की चालले भजनाला, उठले की चालले भजनाला, काही काय धंदे आहे का नाही घरी. दोघं नरोबागच भांडण झालं. आले आमच्याकडं, ते बाई म्हणले महाराज यांना काही सांगा, हे घरी लक्ष देत नाही, हे रात्रंदिवस भजन करी म्हणतात. तो म्हणला उद्यापासून मी भजन बंद करून प्यायला सुरुवात करतो, तुला कोणतं परवडतं सांग. अलीकडच्या काळात पिणाऱ्याची संख्या भरपूर वाढत चालली आहे, कारण आपल्याला पूर्वी पाणी मिळत नव्हतं, आता बागायत झाल्यामुळे पैसा आला, पैसा आल्यामुळे काही सुचायला लागलं. तात्पर्य घरची कुटी खातील. तेजो पिता प्रह्लाद विभीषण बंधो भरत मेहताये. तुळशीदास महाराज सांगतात, प्रल्हादाने बापाचा त्याग केला हिरण्यकश्यप, भरताने आईचा त्याग केला कैकईचा, विभीषणाने भावाचा त्याग केला रावणाचा. जाके प्रिय राम विदेहि त्यजयो ताही कोटी वैरी सम, यद्यपि परमसने. भगवान ज्याला प्रिय आहेत त्या भक्तीला अडथळा आणणारा जो कोणी असेल त्याचा त्याग करावा. त्यजो पिता प्रह्लाद विभीषण बंधो भरत मेहताई. प्रल्हादाला बापाची अडचण आली, भरताला आईची अडचण आली, विभीषणाला भावाची अडचण आली. बाहेरच्या पेक्षा घरच्या अडचणी जरा जास्त असतात बरं का. आणि प्रत्येक ठिकाणी बाहेरच्या पेक्षा जवळचेच त्रास देणारे असतात. घरचा भेद झाला की पकडला. आणि म्हणून सावध राहावं. त्या गोपीने सुद्धा सांगितलं, घरचे कुटी खातील, घरचे कटकट करतात. तिला सल्ला दिला, बाहेरचं आणि घरचं काही विचार करू नको, आपल्याला काय करावं हा विचार आपण करावा.
या संसारामध्ये चांगल्या गोष्टी शोधायचा प्रयत्न केला तर इतक्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील की वाईट गोष्टींकडे विचार करायला वेळच मिळणार नाही. आणि वाईट गोष्टी शोधण्याचा जर प्रयत्न केला इतक्या गोष्टी वाईट मिळतील की चांगल्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळणार नाही. मग त्याकरता आपल्याला काय हवं आहे हा निर्णय आपण घ्यावा. मग निवांत राहा आणि त्या परमात्म्यालाच सतत पाहत राहा शेवटच्या चरणावर. तुका म्हणे निवंत राही, तुका म्हणे निवंत राही, तुका म्हणे कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे ते उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज भाऊ ठोंबरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. आमचे पंकज भाऊ उपस्थित आहेत. त्यांनी पण ठोंबरे परिवाराच्या वतीने 5,51,000 रुपये आळंदीच्या कामाकरता त्यांनी दिले. त्यांनाही धन्यवाद. आणि तसा अविनाश पाटलांनी सुद्धा सप्ताहाला 5,55,000 रुपये दिले होते. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. हां बरं बरं आळंदीच्या कामात सुद्धा देणार आहेत ते. विढाला 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 कालेचा प्रसंग. अनेक लीला भगवान करतात. त्यामध्ये चौरे लीला करू लागले, गाराणे येऊ लागले, यशोदा म्हणू लागले, कृष्ण तो गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेला पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गायी चरू लागले. गायी चरता चरता खेळ खेळू लागले. खेळ मोडला. चला अळू गाई बैसो जेवे की ठाई. बहु केले वनवन पाय पिटी झाला शन खांदे भार पोटी भुकू काय खेळाचे सुख. अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे घारे देवा तामातीचं पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तशी तरी बांधात किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मध्यभागी भगवान बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान काला करता यमुनेच्या तीराला करूया काला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली कंठे धैला कृष्णमणी अवघाजने प्रकाश बोलिया ब्रह्मादिका उत्तमलोका दाखव म्हणे भूमंडळी
तव